ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। गीत भावामृतमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण एक कविता घेत असतो आणि त्यावर आपण निरूपण करतो। आपण जर भगवान श्री रामकृष्णांचं जीवन वाचलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे? त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यांची साधना। म्हणजे आपल्याला जीवनाचे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी साधना करणं आवश्यक आहे। भगवान श्री रामकृष्णांनी जेवढ्या साधना केल्या तेवढ्या साधना कोणत्याही अवतारांनी केल्या नाही किंवा त्या लिहून ठेवण्यात आल्या नाही, पण भगवान श्री रामकृष्णांच्या सगळ्या साधना लिहून ठेवण्यात आल्या। म्हणजे कारण त्यांनी हे दाखवून दिलं की तुम्हाला जीवनाचे ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधना मात्र आवश्यक आहे। साधनेशिवाय तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही। बाकीच्या गोष्टींची काही गरज नाही, फक्त भगवंताला आळवणं, भगवंतावर प्रेम करणं, भगवंताच्या नावावर विश्वास ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक जगामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत। आणि तेच भगवंताने सांगितलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या शिष्यांनासुद्धा साधना करण्यासाठी प्रवृत्त केलं। मग ते गृहस्थ असो की संन्यासी असो, ते सगळ्यांना म्हणायचे की साधना करावी लागेल। आणि हाच भाव आपण या गाण्यामध्ये बघणार आहोत की ठाकूर कशाप्रकारे साधना करण्यासाठी आपल्याला सांगतात। हे जे गाणं आहे याचा हाच मतितार्थ आहे। साधक प्रिय श्री रामकृष्ण की सुनो रे आशावाणी, अति सुलभ है भगवत दर्शन, साधन करजा प्राणी, साधन करजा प्राणी। आता इथे भगवान श्री रामकृष्ण काय म्हणतात की साधक प्रिय श्री रामकृष्ण की सुनो रे आशावाणी, म्हणजे भगवान श्री रामकृष्ण आपल्याला आशेचा संदेश दिलेला आहे। जर कुणी विचारलं की संसारामध्ये राहून ईश्वराला करता येईल का, ते म्हणायचे हो, नक्कीच करता येईल। तुम्ही गृहस्थ असाल म्हणून काय झालं, पण साधना करावी लागेल। म्हणजे त्यांनी गृहस्थांनासुद्धा अशा प्रकारे आश्वासन दिलं, आशा दिली की गृहस्थ झाले म्हणून काही तुम्ही करू शकत नाही असं नाही, तुम्हाला पण ईश्वराला होऊ शकतो। म्हणजे भगवान श्री रामकृष्ण साधकांवर खूप प्रेम करायचे। साधक प्रिय श्री रामकृष्ण की सुनो रे आशावाणी, जे साधना करायचे त्यांच्यावर भगवान श्री रामकृष्ण खूप प्रसन्न व्हायचे। जेव्हा ते बघायचे की त्यांचे शिष्य पंचवटीमध्ये जाऊन साधना करत आहे, शिवमंदिरात जाऊन ध्यान करत आहे, तेव्हा त्यांना अतिशय आनंद व्हायचा। ते त्यांच्या जवळ जायचे, त्यांना मदत करायचे, त्यांना स्पर्श करायचे आणि गृहस्थ भक्तांना पण सांगायचे की तुम्ही मधूनमधून इथे येऊन राहत जा। मास्टर महाशय महेंद्रनाथ गुप्त हे बरेचदा दक्षिणेश्वरला जाऊन राहायचे, 15 दिवस जाऊन राहायचे आणि तिथे साधना करायचे। म्हणजे भगवान श्री रामकृष्ण जे भक्त साधना करायचे त्यांच्यावर खूप प्रसन्न व्हायचे। ते म्हणायचे की बघा, हा गृहस्थ आहे तरी किती साधना करतो, नेहमी भावामध्येच असतो, त्याचे डोळे ध्यानामुळे लाल झालेले आहे। हे सगळ्यांच्या समोर अशा लोकांची भगवान श्री रामकृष्ण प्रशंसा करायचे। म्हणून इथे श्री रामकृष्णांचं साधकांवर खूप प्रेम होतं, कारण त्यांना माहिती होतं की साधना केल्याशिवाय गत्यंतर नाही। ही जी तत्त्व आहे ही अतिशय सूक्ष्म आहे आणि आपलं आजचं जे मन आहे ते अतिशय स्थूल आहे। तेव्हा ह्या स्थूल मनाला सूक्ष्म केल्याशिवाय भगवत दर्शन होऊ शकत नाही। मग उपाय काय आहे? ह्या स्थूल मनाला सूक्ष्म करण्यासाठी साधना हाच एकमात्र उपाय आहे। कारण जन्मोजन्मी आपण एवढे काही संस्कार जमा केलेले आहे, ते संस्कार आपोआप जात नाही, ते साधना करून सगळे जाळून टाकावे लागतात। जसं समुद्र मंथन केलं
त्यामधून बऱ्याच गोष्टी आल्या, लक्ष्मी आली, ऐरावत आल्या, बऱ्याच चांगल्या गोष्टी आल्या, पण शेवटी हलाहल पण आलं. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे विष दडलेलं आहे ते सुद्धा बाहेर पडलं पाहिजे. शिवानी ते विष प्राशन केलं, त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं, ते ध्यानमग्न राहायचे आणि ते विष प्राशन करूनसुद्धा त्यांना काहीही हानी झाली नाही. कारण शिव नेहमी समाधीमध्येच असतात, ठाकूर नेहमी समाधीमध्येच असायचे. नरेंद्रनाथ, स्वामी विवेकानंद हे सुद्धा खूप ध्यान करायचे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की हा ध्यानसिद्ध आहे, याने भरपूर ध्यान केलेलं आहे. लहानपणापासूनच त्यांना ध्यान करायची आवड आणि ध्यान करता करता शरीर बोध हरपून जायचा. कधीकधी शरीरावरून साप जायचे, त्यांना बाहेरच्या जगाचा बोध मुळीच नसायचा. अशा प्रकारे नरेंद्र ध्यान करायचा. आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि ऐकलेलं आहे. अति सुलभ है भगवत दर्शन, साधन करजा प्राणी. ईश्वर लाभ करणं सोपं आहे. आपण ह्या जगामध्ये भौतिक गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी किती परिश्रम करतो, किती आपण मेहनत घेतो. स्वामी ब्रह्मानंदजी म्हणायचे की परीक्षा पास करणं जेवढं कठीण आहे त्यापेक्षाही भगवान लाभ करून घेणं सोपं आहे. आपण परीक्षा पास करण्यासाठी किती अभ्यास करतो, नोकरी मिळवण्यासाठी वर्षोवर्ष आपण घालवतो, आपण बाहेर देशामध्ये जातो, पैसे कमावण्यासाठी आपण काय करत नाही, जीवाचं रान करतो. रात्रंदिवस तोच एक ध्यास असतो की आपलं करिअर कसं चांगलं झालं पाहिजे. आता ह्या भौतिक गोष्टी सगळ्या नश्वर आहेत. आपल्याला माहिती आहे की त्या गोष्टी एक दिवस जाणार आहे, त्या परमनंट नाही. आणि ह्या नश्वर गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण किती मेहनत घेतो, किती परिश्रम करतो, किती तपस्या करतो. आता हे आपण करतो, पण जेव्हा ईश्वरलाभ करून घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायची इच्छाच नसते. आपल्याला वाटते की आपोआपच भगवंताची कृपा होईल आणि आपलं होऊन जाईल. असं होत नाही. भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी साधना करावी लागते. आपोआप कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. जर भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी एवढी मेहनत करण्याची तुमची तयारी आहे आणि तुम्हाला अमरपद मिळणार आहे, सगळ्या दुःखापासून तुमची मुक्तता होणार आहे, तुम्हाला आनंद मिळणार आहे, अनंत आनंद मिळणार आहे, मग त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी किती साधना केली पाहिजे. बघा, भगवान बुद्धाने राज्याचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला, मुलाचा त्याग केला आणि जंगलात जाऊन साधना केली. आता त्यांनी साधना केली, त्यांनी ठरवलं की जोपर्यंत ईश्वरलाभ होत नाही तोपर्यंत मी या आसनावरून उठणार नाही. ह्यासनेषु शकुमे शरीरे त्वगस्ति मांसम प्रलयंच यातू. आणि शेवटी त्यांना निर्वाण प्राप्त झालं. म्हणजे ज्या ज्या लोकांनी साधना केल्या, रमण महर्षी महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले आणि खूप तपस्या केली आणि त्यांची काय अवस्था होती, त्यांच्या शरीरामध्ये किडे पडलेले होते, पण त्यांना शरीराचं मुळीच भान नव्हतं. म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी कठोर तपस्या केलेल्या आहे, तेव्हा कुठे त्यांना भगवान लाभ झालेला आहे. आता कलियुगामध्ये भगवंतानी मार्ग अगदी सोपा केलेला आहे आणि तो सोपा मार्गसुद्धा भगवंताचं नाव घ्या, किती सोपा मार्ग केलेला आहे. भक्तियोगाचा आश्रय घ्या. ह्या युगामध्ये ज्ञानयोग वगैरे काही जमणार नाही. तर एवढं सोपं केलं तरी मनुष्याची करायची इच्छा नसते. तो दीक्षा घेतो, पण कमीत कमी 108 वेळा तरी जप केला पाहिजे, ते पण करायची त्याची तयारी नाही. म्हणजे आम्ही सगळं भगवंताला अर्पण केलं आहे, आम्ही शरणागत आहोत, भगवंत आमचा भार घेईल, आम्हाला मृत्यूसमयी दर्शन देऊन घेऊन जातील, असे आपण स्वप्न बघतो. पण जर आपण काहीही केलेलं नसेल तर शेवटी आपल्या पदरामध्ये निराशाच पडेल. कोणीही येऊन तुम्हाला घेऊन जाणार नाही. तुम्हाला पुन्हा 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 या संसारामध्ये जन्म घ्यावा लागेल. म्हणून बघा, भगवान श्री रामकृष्णाने साधनेचा मार्ग सोपा केलेला आहे. ते म्हणायचे की मी 16ने केलं, तुम्ही एकानं तरी करा. ते सुद्धा आपली करण्याची तयारी नाही. आणि आपल्याला ईश्वर दर्शन पाहिजे, ईश्वर लाभ पाहिजे, ते कधी शक्य आहे का? म्हणून भगवान श्री रामकृष्णाने क्लिअर केलेलं आहे की हो, ईश्वर लाभ होणं शक्य आहे, पण त्यासाठी मात्र साधना करावी लागेल. साधना न करता आपोआप काही ईश्वर लाभ होणार नाही.
आणि खूप काही कठोर साधनाही करायची नाही. सत्ययुगासारख्या साधना आपण करू शकत नाही. ह्या कलियुगामध्ये जीव अन्नगत आहे, अन्नगत प्राण आहे, त्याचं आयुष्य कमी आहे, तो कठोर तपस्या करू शकत नाही. म्हणून तर स्वामीजींनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली की इथे येऊन राहतील संन्यासी आणि मठाच्या नियमाप्रमाणे साधना करतील आणि बाकी वेळेत भगवंताचं काम करतील, कारण ती सुद्धा एक साधनाच आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारे मार्ग सोपा केलेला असूनसुद्धा आपण त्या मार्गावर चालण्यासाठी तयार नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. भगवंताचे शब्द आपण घेतले पाहिजे आणि जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रंथ ग्रंथी और पास पाश है, संसार है दूध और पानी, डूब जा साधक हृदय गुहा में, मिलेगी सोना खानी, अति सुलभ है भगवत दर्शन, साधन करजा प्राणी, साधन करजा प्राणी. तर इथे भगवान काय म्हणतात? ग्रंथ ग्रंथी और पास पाश है. त्यांना माहिती होतं की आज आपली समस्या काय आहे. ह्या कलियुगामध्ये जीवाच्या साधना मार्गामध्ये कोणते विघ्न आहे. त्यांनी पहिलं सांगितलं की ग्रंथ ग्रंथी आहे. म्हणजे आपली अशी धारणा असते की जोपर्यंत आपण ग्रंथ वाचत नाही, जोपर्यंत शास्त्र वाचत नाही, जोपर्यंत उपनिषद वाचत नाही, गीता वाचत नाही, तोपर्यंत ईश्वराला होणं शक्य नाही. आणि मग आपण त्यासाठी प्रयत्न करतो. तर बरेच साधक बघा, हिमालयात जातात, पण साधना करण्याऐवजी रात्रंदिवस शास्त्रच वाचत राहतात, शास्त्राचे श्लोकच पाठ करत राहतात. आता हे सगळे श्लोक तुम्ही पाठ केले, त्यामुळे तुम्हाला आत्मज्ञान होणार आहे का? ते गुरु बनतात, व्याख्यानं देतात, लोकांना सांगतात, पण स्वतःच्या जीवनात अनुभूतीच घेतलेली नाही. शास्त्रामध्ये वाचलेलं आहे आणि जे वाचलेलं आहे त्याच गोष्टी ते इतरांना सांगत आहे. आता म्हणून भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की ग्रंथ ग्रंथी, म्हणजे तुम्ही ग्रंथाला आसक्त होऊ नका. तुम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढंच वाचा, पण त्या वाचण्यापेक्षा करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर उपयोग काय आहे. लोक वाचतात आणि मोठमोठे पंडित होतात, आपल्या पांडित्याचा ते खूप डंका वाजवतात. ठीक आहे, तुम्ही मोठे पंडित असाल, पण त्या पांडित्याचा उपयोग काय? आता तुम्ही कशासाठी शास्त्र वाचली? की आपल्याला मार्ग समजला पाहिजे, मार्ग सुगम झाला पाहिजे, सत्याचं आकलन झालं पाहिजे म्हणून वाचली. पण आता त्याप्रमाणे साधना करणं तर दूरच राहिलं, पण त्याचाच अहंकार झाला. मी केवढा मोठा पंडित आहे, मी हे करतो आहे, मी ते करतो आहे. बघा, शंकराचार्य काशीला होते आणि काही साधक नुसतं ग्रामर, संस्कृत ग्रामरच शिकत होते. आता ग्रामर शिकता शिकता आयुष्य गेलं, म्हातारे झाले तरी ग्रामर शिकत आहे. आणि जेव्हा शंकराचार्यांनी ते बघितलं, ते म्हणाले की हे लोक काय मूर्ख आहे, आयुष्य संपत आलेलं आहे आणि अजूनही भगवंताचं नाव घेत नाही, नुसतं संस्कृत ग्रामर शिकत आहे. तेव्हा त्यांनी एक स्तोत्र रचलं, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, संप्राप्ये सन्निहिते काले नहीं नहीं रक्षते डुकरिंग करणे. अरे बाबा, आता तरी गोविंदाचं नाव घ्या. जेव्हा मृत्यू समोर येईल तेव्हा हे संस्कृतचं ग्रामर, डुकरिंग करणे हे तुम्ही घोकत राहता, हे काही तुम्हाला वाचवणार नाही. भगवंतच तुम्हाला वाचवू शकतात, म्हणून आता तरी भगवंताचं नाव घ्या. हे शंकराचार्य अद्वैती ज्ञानी असून त्यांना सांगावं लागलं की तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करत आहात. त्यांनी विवेक चूडामणीमध्ये म्हटलं आहे, वाग्वय खरी शब्दझरी शास्त्र व्याख्यान कौशलम, वैदुष्यम विदुषाम यत्वत भुक्तये न च मुक्तये. तर तुम्ही खूप मोठे पंडित झाले, खूप वाचले शास्त्र आणि व्याख्यानं दिली. वाग्वय खरी शब्दझरी, तुमच्या तोंडामधून प्रवाह वाहत आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शास्त्राचं निरूपण करत आहे, लोकांना सांगत आहे. पण हे सगळं कशासाठी आहे? भोगासाठी आहे. न च मुक्तये, भुक्तये न च मुक्तये. तुम्हाला पैसा पाहिजे, नाम पाहिजे, यश पाहिजे,
तुम्हाला अहंकार झालेला आहे, मी मोठा पंडित आहे आणि तुम्ही तुमचं ज्ञान विकून पैसे कमावता. म्हणून मुक्तीसाठी तुम्हाला शास्त्रच वाचले पाहिजे असं काही नाही. भगवान श्री रामकृष्णाने शास्त्र वाचले नाही. ते काही खूप शिकलेले नव्हते किंवा शास्त्री वाचलेले नव्हते, पण त्यांनी साधना केल्या. बघा, त्यांच्या वाणीद्वारे वेद बाहेर पडले. 4 अक्षर तेरे नाम के चतुर्वेद समान. म्हणजे त्यांचे 4 अक्षर राम कृष्ण चतुर्वेद समान. धरा धाम पर रामकृष्ण तुम वेदमूर्ती भगवान. भगवान श्री रामकृष्ण वेदमूर्ती होते. म्हणजे 4ही वेदांचा सार त्यांनी सांगितला आणि तो पण अगदी साध्या सरळ भाषेत. म्हणून भगवान श्री रामकृष्ण जे वचनामृत आहे त्याला कन्नडामध्ये वचन वेदा म्हटलं आहे. वचन वेदा म्हणजे ते वेद आहे, वेदाचा सार आहे आणि काहीही ग्रंथ न वाचता त्यांनी ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे. म्हणून ते आपल्याला सावध करून देतात, अरे तुम्ही शास्त्रामध्ये अडकून पडू नका. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम, हे सगळं शब्दाचं जाळं आहे. तुम्ही एकदा त्यामध्ये घुसले की बाहेर पडणं शक्य नाही. महारण्यम. तर हे सावध करण्यासाठी भगवान सांगतात की खूप शास्त्राला आसक्त होऊ नका. रात्रंदिवस शास्त्रात वाचत बसू नका. स्वामी तुर्यानंदजी लहानपणापासून ज्ञानमार्गी होते आणि खूप वेदांत वाचायचे. हरी महाराज. आता भगवान श्रीरामकृष्णाने एक दिवस भक्तांना विचारलं, अरे हरी येत नाही, हरिनाथ येत नाही. नाही म्हणे, आजकाल तो खूप वेदांत वाचतो, त्याला यायला वेळ मिळत नाही. एक दिवस हरी आला तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले, अरे मी ऐकलं आहे की तू खूप शास्त्र वाचतो, वेदांत वाचतो, उपनिषद वाचतो, त्यामध्ये तू इतका वेळ गमावतो. पण मला सांग बरं, तुझ्या सगळ्या शास्त्रांचा सार काय आहे? हाच आहे ना, ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. तर ब्रह्मसत्य आहे, ईश्वर सत्य आहे, हे जगत मिथ्या आहे, हे सांगितलं आहे शास्त्रात. मग आता तुला तर हे कळलं आहे. आता जे मिथ्या आहे, जगन मिथ्या, ब्रह्मसत्य, जे मिथ्या आहे ते सोडून दे. अरे त्याला चिकटून कशाला बसला? आता ब्रह्म जर सत्य आहे तर आता ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधना कर. तेव्हा हरिनाथ महाराजांच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला की अरे हेच तर आहे. शास्त्रामध्ये म्हटलं आहे की जग हे अनित्य आहे, ईश्वरच सत्य आहे. आता या अनित्य गोष्टीबद्दल मला त्याला माहिती मिळाली आहे की ब्रह्मसत्य जगन मिथ्या. आता पुन्हा पुन्हा वाचून उपयोग काय आहे? आणि मग त्यांनी वाचणं कमी केलं, ठाकूरांकडे येणं त्यांनी वाढवलं. म्हणजे तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला सहज मुक्ती प्राप्त होईल. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की पुन्हा पुन्हा इथे येत जा, तुमचा मार्ग अगदी सोपा होईल. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या शिष्यांना पण सावध करून दिलं की खूप शास्त्र अध्ययनामध्ये घडून जाऊ नका. ते सुद्धा तुमच्या बंधनाचं एक कारण होईल. मुक्ती होण्यापेक्षा तुमचं बंधनच वाढेल. ते म्हणायचे की पंचांगामध्ये सांगितलं आहे की खूप पाऊस होईल, पण ते पंचांग पिळलं तर पाण्याचा एक थेंब पण पडत नाही. तुम्ही कितीही शास्त्र वाचली तरी काही उपयोग नाही, तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणजे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप शास्त्र वाचली पाहिजे असं काहीही नाही. हा लोकांचा गैरसमज असतो की आपण तर अडाणी आहो, आपल्याला तर शिक्षण नाही, आपल्याला भगवान लाभ कसा होणार, त्यासाठी तर शास्त्र वाचली पाहिजे. आता लाटू महाराज, अद्भुतानंद जे कुठे शास्त्र वाचली? एका खेड्यातला मुलगा अशिक्षित, त्यांना वाचता लिहिता पण येत नव्हतं, सही पण करता येत नव्हती. आता ते ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकले आणि आपण करू शकत नाही का? आपल्याला काही शास्त्रच वाचायची गरज आहे का? पण काही लोकांना शास्त्र वाचायची खूप सवय असतात, रात्रंदिवस शास्त्राचं अध्ययन करतात, पण मात्र त्यांच्या मनामधले विकार काही जात नाही. ठाकूर म्हणायचे की घार खूप उंच उडते आकाशात, भराऱ्या मारते, पण त्या घारीचं लक्ष असते मेलेल्या मुर्द्यावर. जे खाली पशुपक्षी पडलेले आहे, मरून पडले आले, त्यांच्यावरच त्यांची नजर असते. हे लोक म्हणे मोठमोठे शास्त्र वाचतात, पंडित होतात, पण सगळं लक्ष कामिनी कांचनावरच आहे म्हणे, त्याच्यामधून काही सुटका नाही.
म्हणजे जर तुमच्या मनामधून कामिनी कांचन हा भाव गेला नसेल, क्रोध गेला नसेल, ईर्ष्या गेली नसेल, मत्सर गेला नसेल, अहंकार गेला नसेल, लोभ गेला नसेल, तर हे सगळे शास्त्र वाचण्याचा उपयोग काय? म्हणून ठाकूर सावध करून देतात की आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी खूप शास्त्र वाचण्याची गरज नाही. तेव्हा ग्रंथी आहे आणि पाश आहे. आजकाल आपण बघतो की सगळेच करिअरच्या मागे लागले आहे. अरे काय येत नाही मठामध्ये? नाही, मला करिअर करायचं आहे, मला खूप अभ्यास करायचा आहे, मला खूप डिग्री घ्यायची आहे, मला MBA व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, मला अमेरिकेत जायचं आहे, तिथे जाऊन शिक्षण घ्यायचं आहे, खूप पैसे कमावायचे आहे. याच्या मागे सगळे धावतात. हे सगळं कशासाठी? फक्त पोट भरण्यासाठी, दुसरं काहीही नाही. हे सगळी एवढी धावपळ, मेहनत, डिग्र्या, एवढं सगळं शिक्षण कशासाठी? पोट भरण्यासाठी. आता जीवनाचा उद्देश काय पोटच भरणं आहे का? बंकिमबाबूला ठाकूरांनी विचारलं की का म्हणे मनुष्य जीवनाचा उद्देश काय? तेव्हा ते म्हणाले की काय, खाओ पिओ मजा करो. तेव्हा ठाकूर म्हणाले की अहो तुम्ही एवढे मोठे पंडित आणि असे बोलता, तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही कांदामुळं खाता आणि त्याचे ढेकरं देता. म्हणे मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभ. आता बंकिम पंडित एवढे मोठे की ते कादंबऱ्या लिहिल्या, त्यांना पण ठाकूरांनी सोडलं नाही, कारण त्यांना जीवनाचा उद्देशच माहिती नव्हता. आणि त्यांनाच कशाला? आज आपण जगामध्ये बघतो की किती लोकांना ईश्वर पाहिजे, किती लोकांना मुक्ती पाहिजे, कोणीच प्रयत्न करत नाही. त्यांना बंधनामध्ये राहणंच आवडतं. आता मग उपयोग काय? घेत बसा डिग्र्या, लावा नावासमोर 10 डिग्र्या लावा. एक दिवस सगळं सोडून जावंच लागेल, ते सगळं इथेच राहणार आहे. तेव्हा पाश आहे. आपल्याला वाटतं की मी खूप परीक्षा पास केल्या, मी PhD झालो, पण तो पाश आहे, ते बंधन आहे. एवढा त्याचा अभिमान बाळगू नका. करिअरच काय जीवनाचा उद्देश नाही. कॅरेक्टर चांगलं घडलं पाहिजे, तो जीवनाचा उद्देश आहे. करिअरपेक्षा कॅरेक्टर महत्त्वाचं आहे. चरित्र निर्माण करा, नैतिक व्हा, धार्मिक व्हा, आध्यात्मिक व्हा. ह्या गोष्टींकडे लोकांचं लक्षच नाही. कसंही करून खूप पैसे कमवायचे आणि मजा करायची. आता एवढा भोगवाद वाढला आहे की सगळे इंद्रियाच्या भोगामध्येच धावत असतात. पैसा कशाला पाहिजे? भोग करण्यासाठी पाहिजे. गाडी पाहिजे, घर पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आता हा काय जीवनाचा उद्देश आहे का? जर हे शरीरच नश्वर आहे तर त्याला कितीही भोग दिले तरी काही उपयोग आहे का? पण हे कळण्यासाठी मनामध्ये विवेक पाहिजे. हा विवेक भगवंताच्या कृपेनंच प्राप्त होतो. जर भगवंताची कृपा असेल तर आपला विवेक जागा होतो आणि आपल्याला वाटते की हे सगळं शिक्षण आपण घेतलं, पण हे सगळं शिक्षण घेऊन आपण करतो काय? गुलामीच करतो ना. लोकांची गुलामी करतो, फटकारे खातो आणि पोट भरण्यासाठी आपण लाचारी करतो. त्याशिवाय ते काही करत नाही. तर हा साधा विचारसुद्धा लोकांच्या मनामध्ये येत नाही. कारण महामायेनं आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. ती त्या बंधनातून आपल्याला मुक्त होऊ देत नाही. म्हणून तर भगवंताला यावं लागतं, अवतार घ्यावा लागतो आणि आम्हाला सांगावं लागतं. अशी आज परिस्थिती आहे. तेव्हा ग्रंथी और पाश है, संसार है दूध और पाणी. हा संसार काय आहे? दूध आणि पाणी यांचं मिक्सचर आहे. कारण ह्या संसारामध्ये नित्य पण आहे, अनित्य पण आहे. आता ह्या संसारामध्ये तर राहायचं आहे, जाणार कुठे? आपण जन्म घेतला म्हणजे संसारामध्ये आलो. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की नौका कुठे राहणार? ही नौका पाण्यातच राहणार आणि ते तिथेच राहिली पाहिजे. तिला काही जमिनीवर आणता येत नाही. तुमची नौका पाण्यात असू द्या, पण नौकेमध्ये पाणी शिरू देऊ नका. जर पाणी शिरलं तर ती नौका तुमची पाण्यात डुबेल. तुम्ही संसारात राहा, पण संसार तुमच्या मनामध्ये शिरू देऊ नका. म्हणजे या संसाराला आसक्त होऊ नका. हा संसार तुमचा नाही, हा भगवंताचा आहे. तुम्ही भगवंताच्या संसारामध्ये आलेला आहात. हे सगळं काही भगवंताचं आहे, तुमचं इथे काहीही नाही. तुम्ही आला आणि तुम्ही जाणार. हा संसार मात्र असाच चालत राहणार, वर्षोनवर्षे चालत राहणार. तुमचे आत्तापर्यंत हजारो जन्म झाले, करोड जन्म झाले आणि तुम्ही पुन्हा पुन्हा मरता, पुन्हा पुन्हा जन्म घेता. तुमचं दुःख आणि मृत्यू काही सुटत नाही, कारण तुम्ही कधी प्रयत्नच केला नाही
की या जन्ममृत्यूपासून आपण मुक्त झालो पाहिजे यासाठी काहीच प्रयत्न केला नाही, आपोआप मुक्ती होते का? म्हणून हा संसार कसा आहे, दूध आणि पाणी यांचं मिक्सचर आहे. पण राजहंस काय करतो, त्याच्यासमोर दूध आणि पाणी जर ठेवलं तर तो दूध घेतो आणि पाणी सोडून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये विवेक आहे. तो फक्त दूधच घेतो, पाणी घेत नाही. या संसारामध्ये भगवंत पण आहे, पण किती लोक भगवंताला मानतात, किती लोक भगवंताची आराधना करतात, ह्या संसाराच्या मागे सगळे धावतात. तेव्हा इथे नित्य आहे, अनित्य आहे. तर तुम्ही ह्या अनित्याचा साथ सोडा, अनित्याची आसक्ती सोडा, तुमचा विवेक जागा करा. काय नित्य काय अनित्य हे समजून घ्या आणि मग जे नित्य आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करा. हेच तर आपल्याला सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा. डुबजा साधक हृदय गुहा में मिलेगी सोना खानी, अति सुलभ है भगवत दर्शन साधन करजा प्राणी. डुबजा साधक हृदय गुहा में मिलेगी सोना खानी. आता हा ईश्वर आहे कुठे? हा ईश्वर शोधायला जायचं कुठे? तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. तो तुमच्या हृदयामध्येच बसलेला आहे. हा जो आत्मा आहे, ईश्वरच सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. हा ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेला आहे. आपल्या हृदयामध्ये तो बसलेला आहे. आपलं शरीर म्हणजे भगवंताचं मंदिर आहे, भगवंताचं देवालय आहे. तो आपल्या हृदयामध्येच बसलेला आहे. आता तुम्हाला काय व्हावं लागेल? अंतर्मुख व्हावं लागेल. हे बाहेर बघणं सोडावं लागेल. आपल्या आतमध्ये डूब द्यावी लागेल. म्हणून तर रामकृष्ण म्हणायचे, डूब 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 रूपसागरे आमार मन. अरे माझ्या मना, तू आतमध्ये डूब घे. वरवर तरंगल्यानं काय होणार? तुम्ही समुद्रात उडी मारली पण वरवर तरंगले तर तळामध्ये जे रत्न पडलेले आहे ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला समुद्राच्या तळाशी जाऊन ते रत्न आणावे लागेल. वरवर हात मारून काही होणार नाही. म्हणून ते डूब द्या. डूब कुठे द्या? तुमच्या आतमध्येच द्या. तुमच्या हृदयामध्ये शोधा. हृदयकमलमध्ये राजितम निर्विकल्पम. भगवान श्री रामकृष्णांचं स्तोत्र आहे, ध्यान स्तोत्र. तर हृदयकमलमध्ये राजितम निर्विकल्पम सदसदखिल भेदातीत एकच स्वरूपम. तर तुमच्या हृदयामध्येच एक कमळ आहे आणि त्या कमळावरच ते बसलेले आहे. आपल्याला दीक्षा देताना गुरु सांगतो की ध्यान कशा प्रकारे केलं पाहिजे. ध्यान हृदयामध्ये केलं पाहिजे. हृदयामध्ये कमळावर भगवंताला बघितलं पाहिजे. तो ज्योतिर्मय आहे, कारण तेच आपलं खरं चैतन्य आहे, तोच आपला खरा स्वभाव आहे. कारण आपलं शरीर आपोआप चालत नाही, हे तर जड आहे, हे पंचभूताचं आहे. पण आतमध्ये कोणीतरी एक बसलेला आहे, ऑपरेटर बसलेला आहे. तो चैतन्य स्वरूप आहे, तो अमर आहे. हे शरीर जर म्हातारं झालं, बेकाम झालं, खराब झालं, तो हे फेकून देतो. त्याला याची मग काही गरज वाटत नाही आणि तो हे शरीर फेकून दुसरं तयार करतो. म्हणजे त्याच्या आतमध्ये तो मरत नाही. हे शरीर मरतं, मग नवीन शरीर आपण घेतो. पण जो आतमध्ये आहे तो मात्र कायम राहतो. आता त्याला शोधा. तुम्ही जर त्याला शोधलं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा संसारामध्ये यावं लागणार नाही. सगळ्या दुःखापासून तुमची मुक्ती होईल. म्हणून तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुमच्या आतमध्ये शोधा. आता या संसाराच्या गोंधळात राहून आपल्याला शक्य होत नाही. म्हणून ठाकूर म्हणाले रामचंद्र दत्तांना, गृहस्थ भक्त, अरे म्हणजे लांब एखादी जागा बघ, हे सगळे साधक जातील आणि साधना करतील. तेव्हा त्याने कलकत्त्यापासून फार लांब कांकुरगाची नावाचं एक जागा होती, तिथे त्यांनी आश्रम सुरू केला. तेव्हा काकुरगाची कलकत्त्यापासून लांब होती, शहरामध्ये नव्हती. आता काकुरगाची कलकत्त्यामध्ये चालली आहे. तेव्हा तिथे जाऊन सगळे साधक साधना करायचे. म्हणजे भगवंत म्हणायचे की साधना केल्याशिवाय होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या आतमध्ये डूब द्यावी लागेल. तुमच्या आतमध्येच भगवंताला शोधायचं आहे. मनाला जे चंचल मन आहे त्याला स्थिर करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आत गेलं पाहिजे. हे इंद्रिय आणि मन तुम्हाला बाहेर जगाकडे ओढते आहे, त्याचं आकर्षण जास्त आहे. पण ह्या मनाला कंट्रोल करा, इंद्रियांना कंट्रोल करा आणि त्यांना अंतर्मुख करा आणि आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा मनातले सगळे वाईट संस्कार निघून जातात. सुरुवातीला येतील संस्कार, पण नंतर सगळे निघून जातील. दूध में माखन केवल शब्द तू जानी,
चंचल मनका मंथन करले सुनेगा ईश्वरवाणी अतिसुलभ है भगवत दर्शन साधन करजा प्राणी। आता दूध में माखन केवल शब्द तू जानी। त्या दुधामध्ये लोणी आहे, दुधामध्ये लोणी आहे असं तुम्ही ओरडत बसला, तुम्ही नुसतं ओरडत बसल्यानं तुम्हाला लोणी मिळणार आहे का? दूध में माखन केवळ शब्द तू जानी, हे तर फक्त शब्द आहे की दुधामध्ये लोणी आहे, दुधामध्ये लोणी आहे, पण असं आयुष्यभर जरी तुम्ही ओरडत राहिला तरी तुम्हाला लोणी मिळणार आहे का? मिळणार नाही। भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की दुधाला विरजन लावा, ते एका शांत ठिकाणी ठेवा आणि मग त्याचं जेव्हा दही होईल तेव्हा त्या दह्याचं मंथन करा आणि मंथन केल्यानंतर त्याच्यावर ते लोणी येईल, मग ते लोणी वेगळं करा। वेगळं केल्यानंतर तुम्ही पाण्यात जरी ठेवलं तरी ते पाण्यात बुडणार नाही। म्हणून तुम्ही एकांतात जा, तुमच्या मनाचं मंथन करा, मंथन करून ज्ञान भक्ती प्राप्त करून घ्या। मग संसारामध्ये आलात तरी तुमचं मन संसारामध्ये मिसळणार नाही, कारण हा संसार म्हणजे पाणी आहे आणि तुमचं मन म्हणजे दूध आहे। तुम्ही जर संसारामध्ये मन ठेवलं तर हे पाणी आणि दूध एक होऊन जाईल। म्हणून दूध में माखन केवळ शब्द तू जानी चंचल मनका मंथन करले सुनेगा ईश्वरवाणी। ह्या चंचल मनाचं जेव्हा आपण मंथन करतो आणि जेव्हा हे मन शांत होतं, हे मन पवित्र होतं, तेव्हा आतमध्ये भगवंताची वाणी तुम्हाला ऐकू येते। भगवंत तुम्हाला गाईड करतात, भगवंत तुम्हाला सांगतात। जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये नामदेव महाराज, विठ्ठल त्यांच्याशी बोलायचा, त्यांना सांगायचा की अरे असं असं कर, असं असं कर, हे करू नको। म्हणजे भगवंताची वाणी आपण ऐकू शकतो, पण आज आपलं जे मन आहे ह्या मनाद्वारे नाही। ह्या मनाचं मंथन करून ह्या मनाला शुद्ध करावं लागेल, ह्या मनाला एकाग्र करावं लागेल, तेव्हा तुमच्या हृदयामध्येच भगवंताची वाणी ऐकू येईल। तुम्हाला ओंकाराचा ध्वनी ऐकू येईल, कंटिन्युअस अनाहत ध्वनी सुरू आहे, ओम प्रणव सुरू आहे, तुम्हाला तो ऐकू येईल। तेव्हा भगवंत तुमच्याशी बोलतील, म्हणजे तुम्ही भगवंताच्या अगदी जवळ जाल। रात्रंदिवस तो तुमच्यासोबत राहील, तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील। हे सगळं आपण संतांच्या जीवनामध्ये बघतो। भगवंत कसा त्यांना मदत करायचा, भगवंत कसा त्यांच्याशी बोलायचा। जनाबाई आहे ती तर विठ्ठलाशी बोलायची, म्हणजे जसं की आपण माणसाशी बोलत आहोत, कारण तिनं आपल्या हृदयामध्ये भगवंताला पकडलेलं होतं। धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडियाला। हे तिनं हृदयामध्ये विठ्ठलाला कोंडलेलं होतं, लाभ करून घेतलेला होता, म्हणून ती भगवंताशी बोलू शकत होती। तेव्हा दूध में माखन केवल शब्द तू जानी चंचल मनका मंथन करले सुनेगा ईश्वरवाणी अतिसुलभ है भगवत दर्शन साधन करजा प्राणी। शब्द जाल और तर्क वितर्क में मत कर समय की हानि ईश्वरमय तू कर दे मन को बहा दे आँख से पानी अतिसुलभ है भगवत दर्शन साधन करजा प्राणी। शब्द जाल और तर्क वितर्क में मत कर समय की हानी। आता रात्रंदिवस तुम्ही नुसते तर्क करत राहिले तर तुम्ही तुमचा वेळ बर्बाद करत आहात। मास्टर महाशय महेंद्रनाथ गुप्त ठाकूरांशी खूप तर्क करायचे, प्रत्येक गोष्टीवर तर्क करायचे। ठाकूर म्हणायचे पहिले ही तर्कबुद्धी सोडून द्या। तुम्ही आयुष्यभर तर्क करत राहिले तरी तुम्हाला भगवंताचं स्वरूप कळणार नाही। नैशा तर्केन मतिरापनेया, कठोपनिषद म्हणते की तर्काद्वारे काही तुम्हाला भगवानला भावू शकत नाही। ईश्वर आहे की नाही, मग आहे तर दिसत का नाही, जर ईश्वर आहे तर मग संसारामध्ये एवढे दुःख का आहे, अशा प्रकारचा तर्क करत तुम्ही आयुष्य घालवू शकता। पण शेवटी तुम्हाला हे तर्क करून मिळालं काय? भगवंत काही तर्काची वस्तू नाही, तो काही तुमच्या तर्कामुळे प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून आपण हे आयुष्य तर्क करण्यामध्ये गमावू नये। बरेच लोक आयुष्यभर ईश्वरावर तर्क करतात, वादविवाद करतात। जे पंडित असतात ते एकमेकांशी वादविवाद करतात, लोकांना हरवतात, स्वतःचं वर्चस्व स्थापन करतात। अद्वैत श्रेष्ठ आहे की अद्वैत श्रेष्ठ आहे की विषयाचं श्रेष्ठ आहे। आता हे जाणून काय होईल?
अरे द्वैत सत्य आहे की अद्वैत सत्य आहे तुम्ही काहीच बघितलं नाही, ना तुम्हाला द्वैताचा अनुभव ना अद्वैताचा. आता ज्या गोष्टी तुम्हाला माहीतच नाही त्याच्याबद्दल तर्क करण्यात काय उपयोग आहे. एक पंडित होते वैष्णवचरण. आता ते महाराजाच्या दरबारामध्ये पंडित होते. आता एक दिवस त्या दरबारामध्ये बाकी पंडितामध्ये वादविवाद सुरू झाला. एक म्हणायचं की शिवश्रेष्ठ आहे आणि दुसरा म्हणायचं की नाही विष्णू श्रेष्ठ आहे. आणि त्यांच्यामध्ये खूप जोराचं भांडणं सुरू झाले. तेव्हा वैष्णवचरण तिथे आले. म्हणजे तुमचा कशावर वादविवाद सुरू आहे. नाही म्हणे हे म्हणतात की विष्णू श्रेष्ठ आहे आणि दुसरी पार्टी म्हणते की शिवश्रेष्ठ आहे. आता आमचा वाद तुम्ही मिटवून द्या. तेव्हा वैष्णवचरण म्हणाले की माझ्या 14 पिढ्यामध्ये कुणीही विष्णूला बघितलं नाही आणि कुणीही शिवाला बघितलेलं नाही. तेव्हा मी काय तुमचा वाद मिटवून देणार. पण जे शिवाचे भक्त आहे त्यांच्यासाठी शिव श्रेष्ठ आहे आणि जे विष्णूचे भक्त आहे त्यांच्यासाठी विष्णू श्रेष्ठ आहे. त्या प्रत्येकच म्हणतो की माझा गुरु श्रेष्ठ आहे. ठीक आहे, मग त्यावर वादविवाद करायची गरज काय. तुम्ही बघितलं आहे का, तुम्ही अनुभव घेतला आहे का. तर ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही नुसतं तर्क करून काय प्राप्त होणार आहे. म्हणून तर्क करणं सोडून द्या. शब्द जालवर तर्क वितर्क में मत कर समय की हानी. तुमचा वेळ बर्बाद करू नका. ईश्वरमय तू कर दे मन को बहा दे आँख से पाणी. तुमचं मन ईश्वरमय करा, म्हणजे व्याकुळ होऊन भगवंताला आळवा. भगवंताला प्रार्थना करा. रात्रंदिवस भगवंताला प्रार्थना करा. भगवंता तुझं दर्शन मला दे. तू कसा आहे मला माहिती नाही, तूच मला दाखव. म्हणजे बहा दे आँख से पाणी. जे नुसती प्रार्थना नाही तर व्याकुळ होऊन प्रार्थना करा. तुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू द्या. अरे मला अजूनही भगवंत प्राप्त झाला नाही. श्री रामकृष्ण आईसाठी रडायचे. आई एक दिवस निघून गेला पण तुझं मला अजूनही दर्शन झालं नाही. एक दिवस त्याने आत्महत्या करायचं ठरवलं. त्या मंदिराच्या तलवारीने आपलं मस्तक त्याने कापायचं ठरवलं. म्हणजे बघा अशी व्याकुळता त्यांच्या मनावर निर्माण झाली होती. जर ईश्वराचं दर्शन झालं पाहिजे तर ईश्वरासाठी आपण व्याकुळ झालो पाहिजे. त्याला प्राप्त करून घेण्याची आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे आणि रात्रंदिवस त्याचं स्मरण चिंतन केलं पाहिजे. हे तर्क करणं सोडून द्या. शांत बसा. भगवंताचं ध्यान करा. भगवंताचं चिंतन करा. त्याचं स्मरण करा. त्याला प्रार्थना करा. व्याकुळून त्याला आळवा. हा मार्ग आहे भगवत प्राप्तीचा. नुसतं तर्क करून काही होणार नाही. एक पद्मलोचन नावाचा मुलगा होता. आता त्याला पोदो म्हणायचे. आता हा पोदा जंगलात गेला. जंगलामध्ये एक मंदिर होतं. आता त्या मंदिरामध्ये वटव्या गुळाची घाण पडलेली होती. ते मंदिर भग्न अवस्थेमध्ये होतं. त्या मंदिरामध्ये मूर्ती नव्हती. आता एक दिवस हा पोदो गेला आणि त्या मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये लपून बसला आणि आपला जोराजोरात शंख वाजवायला लागला. आता गावातले सगळे लोक जमा झाले की अरे मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मूर्ती बसवली असेल म्हणून आज उद्घाटन आहे, म्हणून शंख वाजतो आहे, चला आपण गेलो पाहिजे. आता गावामधले सगळे लोक गेले. बघितलं मंदिरात मूर्ती नाही, वटवाघळाची घाण पडलेली आहे आणि एका कोपऱ्यामधून हा पोदो शंख वाजवते आहे. तेव्हा सगळे गावचे लोक म्हणाले अरे पोदो, हा शंख वाजवून तुला सगळा गोंधळ निर्माण केला आहे. अरे म्हणे पहिले ही वटवाघळाची घाण साफ कर, म्हणजे पहिले तुझ्या मनामधले विकार साफ कर. भगवंताची मूर्ती बसव, तुझ्या हृदयामध्ये भगवंताला स्थापित कर आणि मग तू शंख वाजव. म्हणजे लोकांना ओरडून ओरडून सांगतो, सगळं शास्त्राचं ज्ञान सांगतो, पण स्वतः मात्र मन तुम्ही शुद्ध केलंच नाही. मनामध्ये सगळे विकारच आहे. हे वटवाघळाची घाण म्हणजे काय, 11 इंद्रियाने केलेली ही सगळी घाण आहे. म्हणजे इंद्रिय मन कंट्रोलमध्ये नाही, तिथे भगवंताची स्थापना केली नाही, मन पवित्र केलं नाही आणि नुसतं ओरडत राहतो, तर्क करत राहतो, त्याच्यामुळे काही भगवानला होणार नाही. म्हणून म्हटलं आहे की शब्द जालवर तर्क वितर्क में मत कर समय की हानी. ईश्वरमय तू कर दे मन को बहा दे आँख से पानी. अति सुलभ आहे भगवत दर्शन साधना कर जा प्राणी. ईश्वर दर्शन अगदी सोपं आहे, पण साधना करा. नुसते तर्क करून होणार नाही, नुसतं ओरडून होणार नाही. आशा निराशा द्वंद्व निरंतर अनुभव करता साधन प्रिय नर.
आगे बढ़चल साधन पथ पर, मिलेगी हीरा खाणी, अति सुलभ है भगवत दर्शन, साधन करजा प्राणी. आता आपण जेव्हा साधना करायला लागतो तेव्हा साधकाला दोन गोष्टींचा सामना करावा लागतो, आशा निराशा. जेव्हा आपण साधना करतो कधीकधी आपल्याला खूप त्यामध्ये आनंद मिळतो, त्यामुळे आपल्या मनामध्ये नवीन आशा निर्माण होते की अरे आता आपण प्रगती करत आहोत. कारण त्यावेळेस आपले चांगले चांगले संस्कार वर येतात, आपल्या मनावरले चांगले संस्कार वर येतात आणि त्यामुळे आपल्याला आनंद होतो, आपली प्रगती झाल्यासारखं वाटतं. पण कधीकधी आपल्या मनामधले वाईट विचार पण बाहेर पडतात, घाण पण बाहेर पडतात आणि मनामध्ये खूप वाईट विचार यायला लागतात, वाईट स्वप्न पडायला लागतात. तेव्हा आपण निराश होतो. अरे हे काय आहे, अजूनही माझ्या मनामध्ये एवढी घाण आहे, मी एवढी साधना करतो तरी अजूनही माझं मन पवित्र झालेलं नाही, आपली काहीच प्रगती होत नाही. मग आपण निराश होतो आणि निराश होऊन मग सगळी साधना सोडून देतो. हे बरोबर नाही. साधकाच्या जीवनामध्ये आशा आणि निराशा या दोन्ही गोष्टी राहणार आहे. कधी चांगले अनुभव येतील, कधी वाईट अनुभव पण येतील, पण तुम्ही तुमचा मार्ग सोडायचा नाही. अनुभव येवो की न येवो, चांगला येवो की वाईट येवो, तुम्ही मार्गावर चालत राहा. श्रीरामकृष्ण एक गोष्ट सांगायचे. एक लाकूड तोडा जंगलामध्ये लाकडं तोडायला गेल्या, तेव्हा एक ब्रह्मचारी भेटला. तो ब्रह्मचारी म्हणाला की अरे थोडा पुढे जा, इथे काय तो लाकडं तोडतो आहे. दुसऱ्या दिवशी तो लाकूड तोड्या पुढे गेला, त्याला चंदनाचं वन दिसलं. त्यानं चंदनाची झाडं तोडली, ते चंदनाची झाडं मुळी करून आणली आणि बाजारामध्ये विकली, त्याला भरपूर पैसा मिळाला. तिसऱ्या दिवशी गेला, तो म्हणाला की मला तर काही ब्रह्मचार्याने इथे थांबायला सांगितलं नाही. तो म्हणाला की पुढे जा पुढे जा. तो अजून पुढे गेला, त्याला चांदीची खाण मिळाली, भरपूर चांदी आणली आणि खूप पैसे कमावले. पुन्हा गेला, तो म्हणाला की मला इथे थांबायला सांगितलं नाही. तो ब्रह्मचारी म्हणाला की अरे पुढे जा. अजून तो पुढे गेला, सोन्याची खाण, भरपूर सोनं आणलं आणि विकून पैसे कमावले. पुन्हा गेला जंगलात आणि मला तर पुढे जायला सांगितलं. पुढे गेला, नाही हिरे माणकं आणि काय सगळं काही मिळालं आणि मालामाल होऊन गेला. म्हणून थोडासा अनुभव आला, थोडासा आध्यात्मिक अनुभव आला म्हणून आता आपलं सगळं काही झालं असा विचार करू नका. पुढे 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 जातच राहा. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत जात नाही, जोपर्यंत तुम्ही भगवंताशी एक होत नाही, जोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येत नाही की सगळीकडे भगवंतच व्यापलेला आहे, तोपर्यंत हे दर्शन वगैरे होऊ द्या, पण तिथेच थांबू नका. दर्शन होणं म्हणजेच काही शेवट झाला आहे असं नाही आहे. नामदेव महाराजांना किती दर्शनं व्हायची, विठ्ठल स्वतः बोलायचा. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की हे मडकं कच्चं आहे, कारण तू ईश्वर फक्त विठ्ठलामध्ये बघतो, तो सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे. तू जा विसोबा खेचराकडे, त्याची दीक्षा घे आणि जाणून घे की ईश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही, तो सर्वत्र व्यापलेला आहे, तोच एकमात्र आहे, दुसरं काहीही नाही. ते झालं अद्वैत. तिथपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्याला पुढे पुढे जातच राहावं लागेल, मध्येच कुठेही थांबून चालणार नाही. आता मला चांगले स्वप्न पडतात, मला भगवंताचं दर्शन झालं, ते दर्शन तुम्हाला सगुण साकाराचं झालं, पण त्याच्यापुढे निर्गुण निराकार आहे आणि तो खरा अनुभव आहे, अद्वैताचा अनुभव. सगळीकडे भगवंताला बघणं ही आहे अंतिम पायरी. तिथे गेल्यावर मग मात्र तुम्हाला पुन्हा संसारामध्ये यावं लागत नाही. तोपर्यंत तुम्हाला साधना करतच जावी लागेल. कितीही मार्गामध्ये विघ्न आले तरी साधना करत जावी लागेल. आशा निराशा द्वंद्व निरंतर, अनुभव करता साधन प्रिय नर. जो साधक साधना करतो, ज्याला साधना करणं आवडतं, त्याच्या जीवनामध्ये आशा आणि निराशा असणारच, स्वाभाविकच आहे. म्हणून घाबरायचं काहीही कारण नाही. आगे बढचल साधन पथपर, म्हणजे साधना करतच राहा, कधीही निराश होऊन साधना सोडून देऊ नका. काही मिळो वा न मिळो, फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही साधना करत राहा, एक दिवस तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आहे. आपल्याला कसं कळणार आपली किती प्रगती झालेली आहे हे आपल्याला कळू शकत नाही, त्या भगवंतालाच कळते. म्हणून तुम्ही चिकाटीनं प्रयत्न करत राहा, काही मिळो की न मिळो, साधना मात्र सोडू नका. निराश होऊन साधना सोडून देऊ नका. पुढे पुढे जात राहा, एक दिवस यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आगे बढचल साधन पथ पर मिलेगी हिरा खानी. तुम्हाला हिऱ्याची खाण मिळेल. कुठे? तुमच्या हृदयामध्येच मिळेल. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही बघाल की जो भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. तो सर्वत्र व्यापलेला आहे. त्याला सोडून जगामध्ये काहीही नाही. ती अनुभूती तुम्हाला येईल. पण तुम्ही जर साधना मार्गावर सतत पुढे जात राहिला तर. बीत गए तेरे निष्फल बहुदिन मत कर अब मन मानी. अति दुर्लभ है मानव जीवन वक्त बड़ा है दामी. अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी. बीत गए तेरे निष्फळ बहुदिन. अरे बाबा, इतके वर्षातून गमावले, निष्कारण गमावले, निष्फळ, काहीही प्राप्त न करता तुम्ही आयुष्य गमावलं. आयुष्य नाही गमावलं तरी 43 वर्ष गमावले. बीत गए तेरे निष्फळ बहुदिन. पुष्कळ दिवस निघून गेले, तू साधना सुरू पण केली नाही. मत कर अब मन मानी. आता तरी मनमानी करू नको. किती दिवस दुर्लक्ष करणार? अरे मृत्यूसमोर उभा आहे आणि तू मनमानी करतो आहे. तुला आपल्या मरणाची काही भीती नाही? त्यासाठी काही तयारी करायला पाहिजे की नाही? काहीच तयारी करत नाही. प्रवासाला जायचं आहे, शिदोरी काही नाही आहे, मग मरणाची भीती वाटते. मरण्याच्या पूर्वी काहीतरी ते कमावलं पाहिजे ना, कारण बाकी गोष्टी तर इथेच राहणार आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही काय कमावलं ती खरी तुमची कमाई आहे. ह्या जगामध्ये तुम्ही करोडोपती असाल तरी त्याचा काही उपयोग नाही. आध्यात्मिक जीवनात तुम्ही किती प्रगती केली ते महत्त्वाचं आहे. म्हणजे बहुदिन निघून गेले, पुष्कळ दिवस निघून गेले, काहीही न प्राप्त करता आता मनमानी करू नका. आता तरी साधनेला सुरुवात करा. आता तरी आध्यात्मिक मार्गाकडे वळा. आता एवढं जग बघितलं, अनुभव घेतले, या जगामध्ये दुःखाशिवाय काहीही नाही. आता हे जग सोडून द्या, याची आसक्ती सोडा. आता मन भगवंताकडे लावा, कारण तुम्ही एवढं आयुष्य व्यर्थ गमावलेलं आहे. अति दुर्लभ आहे मानव जीवन वक्त बडा आहे दामी. हे मनुष्यजन्म अतिशय दुर्लभ आहे. 84 लक्ष योन्यामध्ये एक योनी आहे. ही संधी आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला मनुष्य देह लाभलेला आहे आणि ही सुवर्णसंधी मिळाल्यानंतरसुद्धा पशुसारखं जीवन जगून ही संधी गमावून द्यायची. मग पुन्हा केव्हा मनुष्यजन्म मिळेल याची काही गॅरंटी आहे का? अति दुर्लभ आहे मानव जीवन वक्त बडा आहे दामी. एक एक क्षण महत्त्वाचा आहे. मनमत सोरे मनमत सोरे बीत गया दिन फिर नहीं आता. काल नहीं रुकता कही एक पल रे. आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आता झोपू नका. गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. जशी समुद्राची लाट एकदा आल्यानंतर पुन्हा ती लाट येत नाही, तर अशा प्रकारे हा जन्म मिळाला. या मनुष्य जन्माचं सार्थक करा. एक एक क्षण जीवनाचा महत्त्वाचा आहे. हे आयुष्य असं व्यर्थ गमावू नका. प्रत्येक दिवस जो आपल्या जीवनामध्ये येतो तो महत्त्वाचा आहे. तो दिवस निघून गेल्यावर तो दिवस पुन्हा कधी येत नाही. एका दिवसाने तुमचं आयुष्य कमी होते. म्हणून आता मनमानी करून जीवन बर्बाद करू नका. अति दुर्लभ आहे मानव जीवन वक्त बडा आहे दामी. वेळ फार महत्त्वाची आहे. वेळ फार मूल्यवान आहे. आता मनमानी करण्यामध्ये वेळ गमावू नका. अति सुलभ आहे भगवत दर्शन साधन कर जा प्राणी. तर भगवंत म्हणतात की ईश्वर दर्शन अगदी सोपं आहे, पण साधन करत राहा. हेच या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण एकदा हे गाणं वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. साधक प्रिय श्री रामकृष्ण की सुनो रे आशावाणी. अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी. ग्रंथ ग्रंथि और पास पाश है संसार है दूध और पानी. डूब जा साधक हृदय गुआ में मिलेगी सोना खानी. अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी. दूध में माखन केवल शब्द तू जानी. चंचल मन का मंथन कर ले सुनेगा ईश्वर वाणी. अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी. शब्द जाल और तर्क वितर्क में मत कर समय की हानि. ईश्वरमय तू कर दे मन को बहा दे आँख से पानी. अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी. आशा निराशा द्वंद्व निरंतर अनुभव करता साधन प्रिय नर. आगे बढ़ चल साधन पथ पर मिलेगी हीरा खानी.
अति सुलभ है भगवत दर्शन साधन करजा प्राणी। बीत गए तेरे निष्फल बहुदिन मत कर अब मन मानी। अति दुर्लभ है मानव जीवन वक्त बड़ा है दामी। अति सुलभ है भगवत दर्शन साधन करजा प्राणी। तर आता जे आपण गाणं ऐकलेलं आहे, निरूपण केलेलं आहे, तेच गाणं आपण आता चांगल्या सुंदर आवाजामध्ये, अनुप जलोटाच्या आवाजामध्ये ते आपण ऐकूया आणि ते ऐकल्यानंतर आपण आपलं निरूपण आता आपण थांबवूया। तेव्हा शांतपणे ते गाणं ऐका। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी। अति सुलभ है भगवत दर्शन साधन कर जा प्राणी। ग्रंथ ग्रंथी और पास पाश है संसार है दूध और पानी। डूब जा साधक हृदय गुहा में मिलेगी सोना खानी। सुनो रे आशावाणी। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। दूध में माखन, दूध में माखन केवल शब्द तू जानी। चंचल मन का मंथन कर ले सुनेगा ईश्वर वाणी। सुनो रे आशावाणी। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। शब्द जाल और तर्क वितर्क में मत कर समय की हानि। ईश्वर मैं तू कर दे मन को बहा दे आंख से पानी। सुनो रे आशावाणी। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। आशा निराशा द्वंद निरंतर अनुभव करता साधन प्रिय नर। आगे बढ़ चल साधन पथ पर मिलेगी हीरा खानी। सुनो रे आशावाणी। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। बीत गए तेरे निष्फल बहुदिन मत कर अब मन मानी। अति दुर्लभ है मानव जीवन वक्त बड़ा है दामी। सुनो रे आशावाणी।
साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। साधक प्रिय श्री राम कृष्ण की सुनो रे आशावाणी। तेव्हा अनुपजींच्या शब्दामध्ये आपण हे गाणं ऐकलेलं आहे। आता आपण इथेच थांबू। नमस्कार, धन्यवाद। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांतिः। हरिः ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।